Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have discussed of paper second. In this period, we have discussed of paper first, in which chapter number first, mathematical logic. In mathematical logic, we have studied 7 points. Therefore, first point, statement or proposition and its truth values. फर्स्ट पॉईंट पाहिजे आपल्याला स्टेटमेंट म्हणजे काय आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यूज. सेकंड पॉईंट लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आणि कंपाऊंड स्टेटमेंट. थर्ड पॉईंट ट्रूथ टेबल्स ऑफ दी स्टेटमेंट्स अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. 4 नंबर स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स. 5th number tautology, contradiction and contingency. 6 number quantifiers and quantified statement and duality. 7 number application of logic to switching circuit and switching tables. असे आपल्याला 7 पॉइंट जे आहेत ते 7 पॉइंट हा जो फर्स्ट टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक, या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये हे 7 पॉइंट आपल्याला पाहिजे. मग आपण सुरुवातीला स्टेटमेंट म्हणजे काय तर पाहूया. डेफिनेशन: अ सिंपल सेंटेन्स विच इज डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह अँड विच इज ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली इज कॉल्ड स्टेटमेंट. असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य असलं पाहिजे, स्पष्ट असलं पाहिजे आणि शेवटी काय असलं पाहिजे, फुलस्टॉप असला पाहिजे. म्हणजे अ सिंपल सेंटेन्स विच इज डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह अँड विच इज ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट जे आहे, स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स P, Q, R, etc. and truth values of the statement. If the statement is true, we say that its truth value true, that is capital T, and if it is false, then its truth value is false, it is denoted by capital F. म्हणजे स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशाने डिनोट करायची, कॅपिटल टी ने. जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशाने डिनोट करायची, कॅपिटल एफ ने. म्हणजे जे सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स 4 प्रकारचे सेंटेन्स असतात. पहिलं सेंटेन्स जे आहे असर्टिव्ह, त्यानंतर इम्पेरेटिव्ह, त्यानंतर इंट्रॉगेटिव्ह. म्हणजे पहिलं सेंटेन्स आहे असर्टिव्ह सेंटेन्स असेल, त्यानंतर सेकंड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे, थर्ड नंबर जे आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असणार आहे आणि फोर्थ नंबर जे आहे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असणार आहे. म्हणजे असे 4 प्रकारचे सेंटेन्स आहेत. त्यामध्ये असर्टिव्ह म्हणजेच विधानार्थी वाक्य, त्यानंतर इम्पेरेटिव्ह म्हणजेच आपल्याला म्हणतो आज्ञार्थी वाक्य, इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि एक्सक्लेमेटरी म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. त्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स हे जे सिंपल सेंटेन्स असणार आहेत ते असर्टिव्ह आणि विच इज ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट. मग नोट: अ सेंटेन्स विच आर इम्पेरेटिव्ह, इम्पेरेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक, इंट्रॉगेटिव्ह प्रश्नार्थक, त्यानंतर कमांड असेल किंवा ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल, सजेशन असेल, आर नॉट स्टेटमेंट. म्हणजे एव्हरी सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. म्हणजे प्रत्येक सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट नसणार. त्यानंतर सेकंड नोट जे आहे, ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स कशाला म्हणायचं, मग स्टेटमेंट बिगिनिंग विथ ही, सी, इट. ज्या वाक्याची सुरुवात ही, सी आणि इटने झालेली असेल त्याला म्हणायचं ओपन सेंटेन्स, आणि ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. थर्ड नंबर जे आहे, मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर कन्सिडर्ड टू बी स्टेटमेंट्स. जे मॅथमॅटिकल ज्या आयडेंटिटीज आहेत, सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, ह्या ज्या आयडेंटिटीज आहेत
त्या काय करायचा, कन्सिडर टू बी स्टेटमेंट. यावरती काही एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स, फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट्स. फर्स्ट एक्झाम्पल, सन रायजेस इन ईस्ट. मग हे जे सेंटेन्स आहे, मग हे स्टेटमेंट आहे का? सन रायजेस इन ईस्ट. मग हे काय आहे? इट इज असरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून इट इज स्टेटमेंट आहे. आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. थोडक्यात सन रायजेस इन ईस्ट हे जे सेंटेन्स आहे हे बरोबर आहे, म्हणून इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. त्यानंतर 5 into 2 is equal to 11. मल्टिप्लिकेशन आहे, हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा असरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून हे स्टेटमेंट आहे, म्हणून इट इज स्टेटमेंट. अँड 5 into 2 is equal to 11 is wrong. 5 into 2 is equal to 10. Therefore, this statement is false. Its truth value is M. It is statement and its truth value is false. त्यानंतर third number, every triangle has 3 sides. It is declarative sentence or assertive sentence, which is true. Every triangle has 3 sides. This sentence is true. That is the statement, and the statement's truth value is capital T. Fourth number, Mumbai is the capital of Maharashtra. It is declarative sentence, assertive sentence. Therefore, it is statement, and its truth value, Mumbai is the capital of Maharashtra. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, हे बरोबर आहे. This is truth value is T. म्हणून it is statement and its truth value is T. म्हणजे प्रत्येक सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स असरेटिव्ह असलं पाहिजे, ते ट्रू असणारे किंवा फॉल्स असणारे, पण दोन्ही ॲट अ टाइम नसणारे. पण शेवटी सेंटेन्सच्या शेवटी ते काय असणारे, फुल स्टॉप असणारे, म्हणून ते असरेटिव्ह सेंटेन्स असेल आणि त्याला म्हणायचं स्टेटमेंट. तर 5 नंबरचं जे आहे, अ नॅचरल नंबर इज अन इंटिजर. नॅचरल नंबर जे आहेत इज अन इंटिजर, इट इज स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. नॅचरल नंबर हे इंटिजर आहेत का? नाही आहेत. म्हणजे आपण 2 घेतला किंवा नॅचरल नंबर -1 आहे का नॅचरल नंबर? नाही आहे. म्हणून हे जे सेंटेन्स आहे हे काय आहे, फॉल्स आहे, म्हणून इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे, प्लीज गिव्ह युअर पेन. हे सेंटेन्स आहे का? नाही आहे. इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे सेंटेन्स आहे, परंतु ते काय नाही आहे, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणून इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्यानंतर x + 6 is equal to 9. हे स्टेटमेंट आहे, इट इज नॉट ओपन सेंटेन्स आहे. अशी x ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली किती की नाही, x + 6 is equal to 9. आपल्याला x माहित आहे का? नाही, म्हणून इज नॉट अ स्टेटमेंट. त्यानंतर 8 नंबर, व्हॉट इज युअर नेम? क्वेश्चन मार्क. हे जे सेंटेन्स आहे हे कुठल्या टाईपचं आहे, तर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. देअरफॉर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आर नॉट अ स्टेटमेंट. देअरफॉर इट इज नॉट स्टेटमेंट. 9 नंबर, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज! एक्सक्लेमेटरी sign. Therefore, it is exclamatory sentence, and exclamatory sentence is not a statement. Therefore, is not a statement. 10 number, open the windows. Request, imperative sentence. Therefore, is not a statement. 11 number, let us go for tea. It is sentence? No.
therefore it is not a statement. 12 number, sit down, order केलेले म्हणून it is not a statement. 13 number, he is tall is open sentence. A sentence is starting with he, therefore is open sentence, therefore open sentence is not a statement, is not a statement. त्यानंतर it is black in color, अगेन इटने सुरुवात झालेली सेंटेन्स ही म्हणून हे ओपन सेंटेन्स आहे आणि ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट, इट इज नॉट अ स्टेटमेंट. तसंच क्वेश्चन आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट, जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट, स्टेट इट ट्रूथ वैल्यू. 5 + 4 is equal to 13 is declarative sentence, assertive sentence, therefore it is statement and its truth value is false. 5 + 4 9 is not equal to 13, therefore it is a statement and its truth value is F. False. X minus 3 is equal to 14 is open sentence, therefore open sentence is not a statement, it is open sentence and hence it is not a statement. Third number, close the door, request केले, therefore it imperative sentence is not a statement. Fourth number, 0 is the complex number. हे सेंटेन्स जे आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, therefore it is statement and 0 is a complex number. आपण 0 जो आहे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये लिहू शकतो, therefore it's true, therefore its truth value is T. It is statement and truth value is T. 5 number, please get me breakfast. Please get me a breakfast. It is not statement. Congruent triangles are similar. Congruent triangles are similar. It is declarative sentence, therefore it is statement and truth value is T. It is correct. Congruent triangles are similar. Its truth value is T. X square is equal to X is open sentence. It is not statement. Therefore, 8 number, a quadratic equation cannot have more than 2 roots. A quadratic equation cannot have more than 2 roots. It is assertive sentence, declarative sentence, therefore it is statement and this sentence is correct. Therefore, truth value is T. It is statement and its truth value is T. 9 number, do you like mathematics? Question mark, interrogative sentence. Therefore this sentence is interrogative and interrogative sentence are not statement. It is not a statement. 10 number, the sun set in the west. It is declarative sentence, assertive sentence. This sentence is correct, therefore its truth value is 2. It is statement and truth value is T. हे जे आहे सूर्य कुठं पश्चिमेला मावळतो हे बरोबर आहे म्हणून याचे ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, टी आहे. 11 number, it rains heavily. Sentence starting it, therefore it is open sentence and open sentence is not a statement. 12 number, can you speak in Marathi? Question mark, interrogative sentence, therefore it is not a statement. 13 number, x square minus 6x minus 7 is equal to 0 when x is equal to 7. आपल्याला x ची व्हॅल्यू इथे दिलेली. हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये x इक्वल टू 7 ठेवलं तर 0 येईल. दिस इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स
and this sentence is correct, therefore its truth value is T. नंतर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. आता लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कशाला म्हणायचं, सिंपल आणि कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं, सिंपल स्टेटमेंट कशाला म्हणायचं, कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं. पण सुरुवातीला आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटीज बघूया. पहा, the words or group of words like and असेल, or असेल, not, if, then, नंतर if and only if used to join two simple statement. Such words or group of words are called logical connectivities. मग दोन सेंटेन्स जे असतील ते दोन सेंटेन्स जर या वर्डने किंवा ग्रुप ऑफ वर्डने जर जॉईन झालेले असतील तर ते वर्ड जे आहेत किंवा ग्रुप ऑफ वर्ड जे आहेत त्या ग्रुप ऑफ वर्डलाच काय म्हणायचं, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणायचं. अँड कनेक्टिव्हिटी आहे, ऑर आहे, नॉट आहे, इफ देन आहे, इफ अँड ओनली इफ आहे. हे जे वर्ड आहेत किंवा ग्रुप ऑफ वर्ड आहेत यांना म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. त्यानंतर सिंपल स्टेटमेंट. डेफिनेशन: a statement which cannot be split further into two or more statement is called simple statement. त्या स्टेटमेंटचे एखादी स्टेटमेंट असेल त्या स्टेटमेंटचे कॅनॉट बी स्प्लिट फर्दर इंटू टू ऑर मोर स्टेटमेंट, त्यापासून टू किंवा मोर स्टेटमेंट तयार होत नसतील तर त्या स्टेटमेंटला म्हणायचं सिंपल स्टेटमेंट. त्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट. डेफिनेशन: if statement is the combination of two or more simple statements, then it is called as compound statement. Compound statement कशाला म्हणायचं, if a statement is the combination of two or more simple statement, then it is called as compound statement. two किंवा more सिंपल स्टेटमेंट पासून कंबाईन जे स्टेटमेंट असणार आहे त्या स्टेटमेंटला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. त्यानंतर मग पहिला आहे कंजक्शन. कंजक्शनला आपण डिनोट करतो उलटा पी जो आहे. तर कंजक्शन काय सांगते पहा, इफ पी अँड क्यू आर टू सिंपल स्टेटमेंट्स देन, पी आणि क्यू काय असतील, टू सिंपल स्टेटमेंट असतील, देन देअर कंजक्शन इज पी अँड क्यू अँड वी कॅन राईट ॲज पी कंजक्शन क्यू. याचं वाचन कसं करायचं तर पी कंजक्शन क्यू, आणि त्या दोन स्टेटमेंटमध्ये जर अँड वर्ड असेल तर ती जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याला म्हणायचं कंजक्शन. पी कंजक्शन क्यू इज ट्रू इफ अँड ओनली बोथ पी अँड क्यू आर ट्रू. तर कंजक्शन स्टेटमेंट केव्हा ट्रू असणार आहे तर पी आणि क्यू दोन्ही जर ट्रू असेल तर त्या दोन्ही त्यांचं कंजक्शन काय असणार आहे, ट्रू असणार आहे. Truth table for the conjunction. Truth table. First statement P, second Q, and their conjunction is P and Q. Thus two statement असतील तर पॉसिबिलिटी असणार आहेत 4. मग फर्स्ट कॉलम लिहिताना 2 times T लिहायचं, 2 times F लिहायचं. सेकंड स्टेटमेंट लिहिताना 2चं हाफ करायचं म्हणजे 1T 1F 1 असं लिहित चालायचं, TF लिहायचं. आता कंजक्शन P स्टेटमेंट ट्रू असेल, Q स्टेटमेंट ट्रू असेल तर देअर कंजक्शन इज ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर दोन्हीचं कंजक्शन जे आहे ते फॉल्स असणार आहे.
फॉल्स, फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर दिअर कंजक्शन इज फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स, सेकंड फॉल्स, देन दिअर कंजक्शन इज फॉल्स. हा जो ट्रूथ टेबल आहे तर ट्रूथ टेबल व्यवस्थित पाठ करायचे. कंजक्शन असेल, कंजक्शन काय सांगते, जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच त्यांचं कंजक्शन ट्रू असणार आहे, अदरवाईज काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. मग इथे एक नोट आहे, दी नोट, दी वर्ड बट, इट, थ्रू, स्टील, moreover have the same meaning as that of the word and. हे जे वर्ड आहेत, बट असेल, इट असेल, त्यानंतर थ्रो असेल, स्टील असेल, मोर एव्हर असेल, हॅव दी सेम मिनिंग ॲज दॅट ऑफ दी वर्ड अँड. म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये जर हे वर्ड असतील, बट असेल, इट असेल, तर ते कुठलं स्टेटमेंट असणार आहे, कंपाऊंड स्टेटमेंट असणार आहे, तर कंजक्शन असणार आहे. आपण पहिला पॉइंट पहिला पहा, स्टेटमेंट कशाला म्हणायचं, त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, त्यानंतर त्यावरती काही एक्झाम्पल पाहिले, त्यानंतर कनेक्टिव्हिटीज म्हणजे काय, सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय, त्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, आणि पहिलं त्यामध्ये कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये पहिली जी स्टेटमेंट पाहिली कंजक्शन, कंजक्शनचा ट्रूथ टेबल लक्षात ठेवा. आता पुढच्या लेक्चरला जे पुढचा पॉईंट आहे तो पाहूया आपण. आता थांबू. थँक्यू.